जाशील ना लग्नाच्या तयारीसाठी तेव्हा सौरव आणि मी इकडे ब्लॉग बनवणार. हे घे आमचे ब्लॉग, आमची मजा तुला दाखवता आता. तुला काय वाटलं? आणि ते मी कुठे पोस्ट करायचे? तुझ्याच याच्यावर. का म्हणून मी तुला जागा देऊ माझ्या चॅनलवर? विचार, मी माझं चॅनल बनवू की नको? म्युझिक सोडून ब्लॉगिंग करणार आहे सध्या तू? म्युझिक सोबत ब्लॉग. म्युझिक सोडू शकत नाही. ओके, प्राण आहे माझं. ते प्राण आहे. ठीक आहे, पाठवा मला तुमचे ब्लॉग. मी विचार करेन ते बघून की ते पोस्ट करण्यालायक आहे की नाही. सौरभ बनव, तू पाठव मला, मग मी बघेन, विचार करेन त्याच्यावरती. विचार विनिमय करून मी डिसिजन घेईन. तर आम्ही गेलो होतो डर्मा विलाला आणि नंतर आम्हाला असं कळलं की आता राजसाहेब आलेले आहेत आणि आम्ही त्यांना भेटू शकतो. कारण एवढे दिवस त्यांचा वेळ आणि आमची वेळ ही मॅच होत नव्हते. माझ्याकडे चांगली वेस्ट नव्हती लागलेली आणि लगेच तसंच धावपळीत आम्ही निघालो. पण त्यानंतर ते सुद्धा बाहेर निघालं, त्यामुळे आमच्याकडे खूप कमी वेळ होता. मग कुणालसुद्धा रेडी व्हायला गेला, कुणालसुद्धा आला. नंतर मी सुद्धा बाकीच्या सगळ्या गोष्टी कलेक्ट केल्या पटकन आणि मग आम्ही राजसाहेबांना भेटायला त्यांच्या घरी गेलो. सगळ्यात पहिली लग्नाची बातमी आम्ही राजसाहेब यांना दिली होती आणि आम्ही त्यांना सांगितलं होतं की आम्ही लग्न करतोय. आणि तेव्हा गुढीपाडवा होता, गुढीपाडव्याची सभा होती आणि त्या सभेच्या दिवशी आम्ही त्यांना सांगितलं होतं. आणि त्यानंतर मग आम्ही हळूहळू सगळ्यांना सांगितलं. सगळ्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही राजसाहेब यांना पहिली लग्नाची पत्रिका द्यायला हवी होती, पण सगळ्यात पहिली लग्नाची बातमी आम्ही त्यांना दिली होती गेल्या वर्षी गुढीपाडव्याला. कारण आम्ही लग्नाची डेट ठरवत होतो आणि कुणाल त्यांच्या चित्रपटाचं संगीत करत होता, त्यामुळे वेळ कोणती, कधी काय करायचं हे सगळं आम्ही ठरवत होतो. पण त्यानंतर बिग बॉस आला आणि गोष्टी पुढे पुढे ढकलल्या गेल्या. सो आम्ही खूप छान वेळ घालवला, खूप छान गप्पा मारल्या. कारण आत्ता त्यांनाही वेळ नव्हता, सभा होती, त्याच्यानंतर त्यांची बरीच कामं होती. त्यामुळे आत्ता त्यांना जसा वेळ मिळाला आम्ही लगेच गेलो, त्यांना पत्रिका दिली. कारण आता खूप कमी दिवस राहिलेत. तर आता आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला, ते म्हणजे अजून काय शॉपिंग, फक्त शॉपिंग पॅकिंग, बाकी आमचं काहीच चालू नाहीये. हो, किती वाजता येशील मला न्यायला सांग ना. माहिती नाही ग, अगदी लवकर ये न्यायला. मी जाते, माझं जरा हे करते. आता ही पण रेड साडी आली माझ्याकडे. साड्या मजा आहे, पण नको मला आता बाकीच्यांनी मला वेगळी गिफ्ट देऊ दे. सांग ना सगळ्यांना, मला आता दुसरं गिफ्ट द्यायला सांग. काहीला काय गिफ्ट देऊ नका, सगळं जे काय द्यायचंय ते मला दे. जातं घरा जात वाटेक लाग. चल मी जाते. मी तुझ्या अख्ख्या दिवसाची वाट लावू शकते. बघ, येणार आहेस की नाही न्यायला? चालेल, चल बाय. आता बघ, तुझा दिवस गेला. होतं तुला बोललो मला शूज बीज काहीतरी लग्नात घालेन असं काही. चप्पल द्यायचं नसतं. मग कपडे दे. कपडे पण दिले घेऊन ठेवले, पण लग्नात घालायचे नाही. जे तुम्ही कायम घावण्याचा शर्ट दिलाय ते मी दाखवलं होतं तुला. तुम्ही सांगितलं की हा चालेल म्हणून. मी बोलले जाळीवाला आहे, ब्रँडेड घेऊन. पण तुमची नाटका, आई शपथ तुमका रस्त्यावरच घेऊ गया. तुला नंतर मी बोललो काय लग्नात जे युज होणार ते घे. मला मी काय करते, तुझ्यासाठी रस्त्यावरच घेते. 150 काय सगळा गोंधळ सगळा येतो बघा, सगळा गोंधळ आहे सगळीकडे. चल मागव काय ते खायला मग गोष्टी. हे काय साडी आहे ही? त्याचा पण कुर्ता हा लग्नातला आणि हा एंगेजमेंट पायजमा आहे. प्राजक्तचा प्लीज, प्राजक्ताने आज काय केलंय सगळं आम्ही बार्गेनिंग करत होतो. ते असे आजकाल नवरी मुली वापरतात वगैरे ना, असं घाम वगैरे येतो त्याच्यासाठी छोटे फॅन असतात ते वाले. तर त्याने आम्हाला 350 प्राइस सांगितली.
नाही किती झाले 500 500 प्राइस सांगितली. 500 सांगितली. तर ताई काय म्हणाली की 350 ला तुम्ही डन करा. 300 करा बोलली. 300 नाही 350 घेतेस ब्लॉग मध्ये लोक नाही. 350 350 ताई बोलली की 350 करा. आणि तो ऑलमोस्ट त्याच्या तोंडात म्हणजे ऐकत होता तो, कारण त्यालाही माहिती त्याने खूप प्राइस आहे, एवढे ते पण नसते प्राइस. तोपर्यंत प्राजक्ता मॅडम बोलल्या 400 400 400. अरे ती 350 सांगितली, तो 400 कुठे मी आली? ह्याच्या तोंडावर बघते म्हटलं अरे पण तो नाही 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 करा. अरे नाही, ऐकत होता तो. ते तोंडावर बघून कळत होती, त्याचं ऐकत होता. नाही म्हणजे तो हो म्हणायला आलेला. आणि हिने 400 400. नाही नाही तुम्ही आता 400च घ्या. शोभतं का तुला? त्यानंतर त्याने विचारलं ना, मॅडम उन्होंने आपके साथ फोटो लिया, आप कौन हो? तर त्याने विचारलं ना, अरे मग असे बोलली, नाही सोपतं म्हणजे बार्गेनिंग कोणी जरी मोठी झाली म्हणून काय पैसे वाचवायची अरे ही पण पद्धत असते. मी मोठ्या बिग बॉस मध्ये होते हा. म्हणाल की माझ्या झाडात पैसे लागलेत माझ्याकडे. पैसे हे वाचवायचे असतात, घालवायचे नसतात. 350 जेव्हा- 400 400. जेव्हा कमवशील ना तेव्हा समजेल तुला. जेव्हा कमवशील ना तेव्हा मी समजेल सुंदर तुला. bargain करते, एक-एक हा. रुपया काय काय bargain? बघितलं आज आम्ही बघितलं. बरोबर. सुंदर सुंदर. bargain. तो नाही बोलत होता, तुला घ्यायचं नाही, होतं म्हटलं नाही, ऍटलीस्ट 400 को मग द्यायचं. पंखा घेतला काय शेवटी पंखा घेतला. घेतला. तुला आपण 400 दिलंय. 400 रुपये. नंतर काय सांगू याचा ऐका पन्नास नका तिथे दिला ते म्हणा. आधी. सगळे टीचर्स आहेत, माझं कुठं काय आहे? पन्नास आणि दिला ऐकते आधी. रे वरती नंतर पुढच्या शॉप मध्ये गेल्यानंतर आपण तोंड वर करू. आता मी काय बोलणार नाही हा, तुम्ही घ्या म्हणता. मग कशात बोलावं आता. बघितलं? हल्लीच ना माती. नेहमीच खाते, त्याच्यात काय नवीन आहे? त्यांना सवय लागली आता. शिट यार बघ ना यार. म्हणून आणि मला ते कुठे 150 घेऊन 150 जात वाले नाही. तेच बघ. आपले बरे म्हणून मला माहिती कुठे घेऊन जात नाही. बँड्राला. बँड्राला. आता आपण ते Ignore. घाल मास्क आणि जाऊ परत. अरे मी जाते नाही मी मास्क काय मी नॉर्मली घालतोय पण मी एल रोड आणि कुलाबा सोडणंच नाही. यांना बरं आहे रे. मला 150 shopping साठी रुपये मस्त t-shirt मिळतं. माहिती आहे आता काय झालं? याला आम्हाला हे असे ओ दो तुला माहिती आहे आता काय 20 रुपयाचा जो हम वडापाव खा के जाएंगे ती टी-शर्ट घेत होती. एका पोरग्याची गर्लफ्रेंड तिथे होती, तिने हिला रेकॉग्नाइज नाही केलं, पण तिच्या बॉयफ्रेंडने हिला रेकॉग्नाइज केलं. तो जो सुसाट धावला, मला धक्का मारून आणला. म्हणजे असं करा तो ती कोकणाटेड ना, ती विश्वासच मानायला तयार आहे. ती काय इकडे येईल विश्वास shopping मानायला तयार नाही. विश्वास मानायला कॉन्व्हेंट इसको समजो गाइस, विश्वास मानायला तयार नाही. विश्वास त्याचं कोण? नाव विश्वास होता का? हळू. ऐका आता, हा ती मानायला तयारच नाही की ती काय कशी मानायला तयार असेल. नाही? ती कोकणाटेड गलती तयार. विश्वास कुठून आला? विश्वास गेला पाणी चढायला. काय होतं म्हणे? हा, विश्वास तर मानायला तयार. हा तर आली ती पोरगी. हा हिने मास्क काढला, दुसरीकडे गेलो आम्ही शर्ट बघायला. हिने मास्क काढला, ती पोरगी अशी तोंड बघायला की हा तिचं तो दाखवते की अरे हीच आहे हीच आहे. ती पुन्हा तोंड बघते फोटो लावून बघितला नाही. आणि फोटो कसा घेणार असं करून झालं, संपलं. तेच सांगते तुला काहीतरी असेल काहीतरी. लोकांना विश्वास पटत नाही की Ending नाही. कोकणाटेड गर्ल सिद्धू सारख्या वागला ना आता. सेम त्या दिवशी बघितलं. अच्छा म्हणजे तुमच्या इकडे सिद्धू प्राजक्त आहे काय? कोण बोलला बंटी. म्हणते ना सेम काय होतं मला कामाला तुम्हाला आम्हीच सिद्धूची लागतो. सिद्धूची गोष्ट आपण आज सगळ्यांना सांगूया की एकदा ना गाडी मागे घेत होतो आणि आम्ही सिद्धूला सांगितलं होतं की मागे बघ गाडी लागली की आम्हाला सांग. जेव्हा गाडी घासली तेव्हा सिद्धूला सांगितलं लागली आता बरोबर लागली. आता लागली आणि कुंडीला म्हणायला लागली ना कुंडीला. अरे घासलेला आपण पीपीएफ होता म्हणा तर सगळं निघालेलं आपण मी असं विचार म्हणजे काय सिद्धूची खरं पूजा करू. मी तुला सांगते, तो चांगल्याला तितक्याच करतो तो. प्राजक्ता पण तशीच आहे. तुम्ही 2000 नंतर गाडी लागली की सांगा. गाडी लागली तर सांगा असं होतं ते. गाडी लागली तर सांग याने लागल्यानंतर सांगितलं 2000 पासून जे जन्माला आलेले आहेत ना ते सगळे ते असे कसं ते माहितीये का? मोबाईल मध्ये लाईन येते. कुठच्या मोबाईल मध्येच लाईन येते. तसे तुमचं आहे. तुमचं पीसच डिफेक्ट आहेत तुमची. आमचं मॉडेलच डिफेक्टिव्ह. तू जरा हे कर, हा प्राजू जरा हे उचल, हा मग सिद्धूला त्याचा पण. काय संबंध? सिद्धू जरा हे कर. कामाला आम्हीच येतो. काय सगळेजण काम करतात आम्ही पण काम करतो श्री पण आम्ही पण काम तुमच्यासारखं करतो. बोलून दाखवत नाही. हो. समजलं काय? हे आमच्यात फरक आहे. आम्ही मॅच्युअर झालोय. लहान आहोत आम्ही. तू टाकणारच नाही. घे ए, तुम्ही. सांगते. हा. सांग. मला सांगा नको ताई बंद कर. मला सांगा. अरे हे पर्सनल. काय घेऊन मोदक येतो? करा, मोदक घ्या सगळ्यांनी खावा. सगळ्यांनी नाही माझ्यासाठी अडलं. धर बाबा खा.
कोंब कोंब एवढे जमणार आहे तुला? वा मोदक सोडून फायनली ए लगीन कधी आता बघ तुझ्या लग्नात येऊन बघते पण गावता काय माझ्या लग्नात येऊन शोधतलं काय मी सांगता कोण गावला नाही ना आता तुझ्याकडे येऊन बघूया कोण गावता काय. तुझ्या मोदकासाठी सेक्सी लेग्स तुझे खाली येऊन दे तुझ्या बनवतस त्या मोदकासाठी माझं नवरो जाम ह्या काय केलं तू? येता दी दे का पहिले ते का पहिले खाऊ देते उघडत जरा फोटो बिटू बघूया कसं दाखवते लोकांक प्रमोशन वाईज करते तुझा कर बाबा काय लोकांना असे हे चिंचपोकळीला मिळणारे फार सुंदर मोदक आज कशासाठी बनवलं? अच्छा गणेश जयंती म्हणा गणेश जयंती ऑर्डरी होते मग आता फ्री झाले मी कसं बोलायचं काय किती सांगायचं order होते? आता आईला का बस? आज- मॉपशे भरपूर मजा आहे तुझी. आता इथलं मी डायरेक्ट तिला आज तुझी ऑर्डर लास्ट माझी ऑर्डर मला ते आंबा मोदक खायचे आंबा पाठवून दे घेऊन पाठवून दे गावचे आमरस असा ना आमच्याकडे आमरस नाही आमका लागला आंबोच होय हो. मग यंदा तुका मी आंबे देतोय माका मोदक करून दी जाम बिझनेस करूया तू आणि मी रास पैसे कमवूया रास रास पैसे रास कमवूया लग्नाचं सगळं थैसूनच काढूया होय, आंबोय थैसूनच मोदक काढूया. विकून तुझ्या लग्नाचं काय तर सांग माका आईला लग्नावर गाडी घसरली तुझ्या लग्नाचं सांग होय की नाही याच्या लग्नात बघ पोरगी बिरगी त्याच्यासाठी त्यालाच भेटत नाही गुणी पोर असा फोनवर बघ मोदक बिदक बनवता जेवण बनवता बापरे चिकन वगैरे काय जॉय काय जेवण बनवतो माहितीये क्या तारीफ सुंदर. क्या तारीफ आहे अरे खरंच खाल्लंय मी आलेले तिकडे. जाम सुंदर जेवण बनवतो ह्या तर याच्या चिकन राहुला त्याच्या एका खाऊचा आता मी लग्नानंतर तर एवढा जोड आहे. कधी घातलंच तू गप तू बोलवलेलं असतं खरी तरी गेलेलं असतो मी गप तू मका कधी घातलं नाही म्हणते काम हा बघ तुझ्यासाठी मोदक घेऊन आलाय माणूसच गायब आहे ती अरे तो तुझ्यासाठी मोदक घेऊन बस, आला मला भेटत नाही बा तिकडे त्याला गेला. भेटलं नाहीस तू काय अरे वा पहिले केलं ठीक ठीक खा ते बघ हे मोदक खा बाबा आता सध्या कुठल्या पोरीशी बोलतोय आता सध्या कुठल्या पोरीशी बोलतोय वा काय तुझी चर्चा काय काय तुझी गडबड आहे खा तुझ्यासाठी थांबलो होतो आम्ही झाले खाऊन झालं ते सांगा आधी. एक खाल्ला एकच खाल्लंय 1 2 3 4 संपले कोकण कन्या एजंटला सांगा LTD एलजीडी नाहीये काय ग खाली एवढं गणपतीचा भंडारा आहे काहीतरी जेवण आहे तो तर खाल्लं आणि ह्या दोघी बघ मला काय सांगतात तिथे जाताना ताई, please आहे, ताई, please आहे, ताई, नको ना, ताई, नको. खाली जाताना म्हणतात ताई जेवायचं कोणी विचारत नाही म्हणू नको हा जेवूया आपण ताई, तुझे मी vlog पण त्याला- बघतात यार, नको यार. मी त्याला काय बोललो विचार सौरभला हा. अरे ह्याने काय पार्सल बिर्सल मागवलं इथंच जेवलं असतं गेलं तेच बोललो खाल्ला जेवण यायचं होतं काय भंडाऱ्याचा प्रसाद अरे हा प्रसाद खळे गेले तरी आधी असं म्हणतं कोणी काही खायला विचारलं तर नाही म्हणू नको यार ताई मी नाही म्हणते ही आम्हाला भूक लागलेली असते ही नाही म्हणते डबे नाही घ्यायचे तिकडे तुम्ही बसायचं ना तिकडे घेतल्या कळलं काय बघितलंस काय इंटरेस्टच सगळे इंटरेस्ट नाही पुरुष आहेत. कसा इंटरेस्ट दिसला नाही आम्हाला, कसा नाही तो दिसला म्हणजे आधी लग्नानंतर गेलं होती ती actually, पण तिने घेतलं काही नाही. ए ह्या कमी आणि ह्या जास्त काय आहे? तूच बघितलं म्हणून त्याने 200 रुपये घेतले तरी मी म्हणत होते त्याने 200 रुपये का घेतले? 200 कुठे घेतलं त्याने पहिले 200 आणि मग घ्यायचे 240 4 3 12 4 25 5 येडा आहे तो काय केलं? आपण पुढे जाऊया खाली जेवून येऊया त्याच्यावरची स्टोरी काय डेंजर आहे राजेश तरी बार्गेनिंग केली काय रिपीट टेलिकास्ट दाखवताय त्यांना तुला घाम येतो ना म्हणून तसं वारा लागतो तरी तुझा लागतो मी आज त्याला सांगितलं दुपारी तेच विषय झालेला त्याला सांगितलं होतं. तेव्हा call केलेला. थंड असेल. थांब जाऊया खरं मिळतो आता देत 2,500. हे मला त्याची स्टोरी ती आता मगाशी बार्गेनिंग मोठा स्किल जे थांब आपण एक सांगितलं मिनिट discuss 1 वर 2 वर 3 वर करून बघतो राजूने घेतली ना हवा लागते का पण दाखव असतो काय रे कुठेच नाही मिळणार हा. होय. मला ऑलिव्ह वन आहे बस झाली एवढी पीस आहे ऑलिव्ह बन कमी करून दे ना एवढा ती त्याने ऐक ना 500 रुपये सांगितले होते 550 बोल 550 हा तर मी त्याला 350 ला डन कर म्हणून सांगितलं 350 चं मी त्याच्याशी बोलत होते आणि नको जाऊ दे नाही सांगितलं. बोल बोल नको मग हा माझ्यावर ठेव. Back मी to- त्याला 350 डन करत होते आणि तो अगदी हा म्हणायला आला होता
आणि प्राजक्ता 400 घ्या 400. प्राजक्ता वाट लावून आली. आणि मी असं मागे बघते मी आणि ताई एक 350 तू काय 400 मध्येच. तो म्हणजे असं हा म्हणाल तो पण 400 ठीक आहे 400. मला वाटलं काहीतरी भारी काम एवढं मी 2 वेळा ऐकून घेतलं. पहिल्यांदा बोलली ना एवढं मला दुसऱ्यांदा मी ऐकून घेतलं नसतं. छी, हे असलं दुसऱ्यांदा हो असं काय म्हणू. चल मी गेलो असतो बाहेर पटकन. जेवण आहे भंडाऱ्याचं. अरे पण राहायला थप्पर कोण देणार पटकन मला? टोप घेऊन गेलो असतो. तुला केवढं लागतं एवढं. लपडी लपडी. काय म्हणला? जसा तारीख जवळ येते ना त्याची भीती मी काहीच बोललो नाही. डिसिजन चुकला तर नाही ना. मी बोलीन काय सांग तू यांच्यावर हेच सगळं बोलतोय मी काही तो बोललो पण नाही. इकडे तोंड करून बोलला आमचा मला विश्वास माहितीये. नाही, आमचा विश्वास दाढीतल्या दाढीत तुला बोलला. माहितीये, मी बोलीन काय सांग गीता बोलशील नाही, तुला त्यामुळे चिडवतायत काय मुद्दा बोलशील? बोल शक्यच नाही मी बोलूच शकत नाही. शक्यच हा? नाही. तुला विश्वास आहे माझ्यावर. हा मनाची समजूत घालून घे आणि काय बघितलं आता तुमच्यावर विश्वास नाही राहिला तिचा. बघितलं? आला या त्याच्या- बाबतीत नाही बोल शी. ती होती, बास, बास. 3 वर्षांची ओळख पण तुझ्यावर विश्वास नाही. श्री. वाईट मी मी नाही ऐकून थांबले. घेतलं असतं, मी ऐकून घेतलं असतं. मी लगेच साडी काय न केलं घेता काय निघाले. काय काय- एक मिनिट मी काय साडी केलं न घेता निघाले असते. चल बंद निघ 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 बाहेर जा, चल मी काय लवकर जा. ते तुला बंद ठेव केलं. रे बाई. हो मी मेसेज पाठवला रिप्लाय आला की सांग. तोच फरक आहे. बघ हे 3 वर्ष आणि म्हणूनच कळलं ना त्याला ग- आपलं तुका दिलंय आणि बरोबर असं मग मॅच दिलो माणूस बॉट चावले. मग आणि गोड लागला त्याला. ए आणि गोड लागला ना आणि गोड लागला ना होता त्याच्यात. अच्छी करते अरे लहान पोरांसारखी. तिथे होता म्हणून असं बघ स्किल्स. सकाळी बघ तू सकाळी बघ ना कशी बंद कर यार कॉपीराईट लागतात प्लीज. चला या चौकात जावा हो आणि पोहोचल्यावर मेसेज करा फोन करा पत्र पाठवा काहीतरी करा पण कळवा. ए काळजी घ्या टीचरवरच आहेस म्हणून. चल